फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे 5 पदार्थ. पोटात बनते कॅन्सरची गाठ. प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीजमध्ये कधी ना कधीतरी ठेवतच असतात. कॅन्सरचा धोकादायक आजार जो मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले 5 पदार्थ जबाबदार असू शकतात, जे अजिबात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका. नवीन माहिती आहे. एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट गट हेल्थ कोच डॉक्टर आहे, त्यांचं नाव आहे डिंपल जागडा. यांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 पदार्थ एक वेळेस फेकून द्या. खराब झाले तर टाकून द्या. कुठेही फेकून द्या, पण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये हे पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकतात. कोणताही अन्नपदार्थ, फळे, भाज्या आपण खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो, पण तुम्हाला हे माहीत आहे का की फ्रीजमध्ये ठेवलेले हे खाद्यपदार्थांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होते आणि काही पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवले तर त्यांच्यामध्ये विष तयार होते. हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात. नवीन माहिती समोर आलेली आहे. शरीरात ते कशा प्रकारे आपल्याला हानी पोहोचवतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरसारख्या रोगांना सामोरे जावं लागू शकते. कारण की हे पदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होतात आणि त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर गट हेल्थ कोच, त्यांचं नाव आहे डिंपल जागडा, यांनी सांगितलेली ही फ्रीजची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. घरामध्ये चुकून का होईना आपण एक तरी पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवत असतो, पण हे सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते आहेत ते पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष तयार करतात आणि कर्करोगांच्या गाठी आपल्या शरीरामध्ये तयार करतात. त्यामुळे आपण ते टाळले पाहिजे. अगदीच पैसे वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाल्या तर टाकून दिल्या तरी चालतील, परंतु या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे लक्षपूर्वक पहा. फ्रीजमध्ये या 5 ते 6 वस्तू ठेवल्या तर त्यांच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात. पोटामध्ये पीळ पडतोय, आतड्यांना त्रास होऊ शकतो. कॅन्सरच्या गाठी शरीरभर पसरू शकतात. त्यामुळे या 5 ते 6 गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फेकून द्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु आरोग्यासाठी खूप मोठा धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदिक तंत्रांची माहिती. भाज्या आणि फळे फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात. ज्या लोकांकडे रोज भाजीपाला आणणं किंवा फळे आणणं शक्य होत नाही, ते लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून ठेवतात आणि आठवडाभर त्याच भाज्या किंवा तेच फळे ते वापरत असतात. तर मैत्रिणींनो, एक वेळेस ते फ्रेश राहतील, परंतु त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. मैत्रिणींनो, आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार असंही सांगण्यात आलेलं आहे की जर आपण चुकून काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्यांचं डायरेक्ट रूपांतर हे पॉयझनिंगमध्ये होत असतं आणि तेच पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा डायरेक्ट विष जाऊ शकतं. त्यामुळे कोणत्या आहेत अशा भाज्या ज्या आपण चुकूनही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही किंवा ते ठेवणं टाळायचं आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिला जो पदार्थ आहे त्याचं नाव आहे लसूण. आणि बऱ्याच वेळा आपण लसणाची पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवत असतो. मैत्रिणींनो, डॉक्टर असं सांगतात की तुम्ही सोललेला लसूण जो आहे तर तो कधीच विकत घ्यायचा नाही. अर्थात मार्केटमध्ये आता अनेक सोललेले लसूण मिळतात आणि पॅकेजसुद्धा मिळतात, परंतु तुम्ही सोललेला लसूण न वापरता पूर्ण कव्हर असलेला लसूण वापरायचा आहे. त्याचबरोबर लसूण सोललेला कधीच फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, शक्यतो महिला काय करतात, महिनाभराचा किंवा हप्त्याभराचा एकदाच लसूण सोलून ठेवतात किंवा त्याची पेस्ट तयार करून डीप फ्रीजमध्ये तो ठेवला जातो, कारण की स्वयंपाक लवकर होण्यासाठी. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावर एक विशेष प्रकारची बुरशी चढते आणि त्याचं रूपांतर पॉयझनिंगमध्ये होत असतं आणि त्याचंसुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे कॅन्सर त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि असं संशोधनानेसुद्धा दिसून आलेलं आहे की जे लोक ऑलरेडी तयार केलेली पेस्ट खातात त्यांना कॅन्सर लवकर होतो. आणि त्यामुळे तुम्ही न सोललेला लसूण बाजारातून खरेदी करायचा नाही, तर तुम्ही तो घरी आणून सोलायचा आहे व त्यानंतर लागेल तशा पद्धतीने वापर करून त्याच्यापासून भाज्या किंवा एखादा पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे. आता मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये सुद्धा ऑलरेडी रेडीमेड तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट मिळते, परंतु मैत्रिणींनो, यामध्ये भरपूर केमिकल तयार करून तर टिकवण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर असा केमिकलचा मारा केलेला असतो आणि तो पदार्थ आपण डायरेक्ट आवडीने खातो, परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये खूप मोठा प्रमाणे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की फ्रीजमध्ये
चुकूनही तुम्हाला लसूण ठेवायचा नाही. आता मैत्रिणींनो, दुसरा जो पदार्थ आहे तर तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच वेळेस आपण स्त्रिया हा पदार्थ भरपूर भाज्यांमध्ये वापरत असतो आणि त्याचं नाव आहे कांदा. बऱ्याच वेळेस महिला कापलेला कांदा किंवा भाजी करताना कांदा जर उरला तर तो फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु असं न करता तो कांदा कशा पद्धतीने वापरायचा आहे किंवा तो वापरल्या राहिल्याच्यानंतर काय करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, कांदा हा नेहमी कमी तापमानाने प्रतिरोधक असतो आणि त्यामुळे तुम्ही कापलेला जो कांदा आहे तर तो कुठलाही कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. उपलब्ध असलेले जो काही त्याच्यामध्ये स्टार्च असतो तर तो साखरेमध्ये बदलतो आणि तो सहजपणे बुरशीसारखं बनतं. बऱ्याच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रवेश करू लागतात. शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याच्या जवळ ठेवू नका. त्यामुळे जर कापलेला कांदा असेल तर तो नक्कीच त्याच वेळेस वापरून टाका. तुम्ही जर तो वापरायला शक्य झालं नाही तर फेकून द्या. तुमचे थोडे पैसे वाया गेले तरी चालतील, पण तो चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. शक्यतो जर फार मोठा कांदा असेल तर त्याचे छोटे कांदे घ्या. शक्यतो कांदा कमी कट करा जेणेकरून कांदा वेळेतच वापरता येईल. आणि तिसरा जो पदार्थ आहे तो 99% लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि 99% हे चुकीचं आहे. आता तो तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे आलं, ज्याला आपण अद्रक असं म्हणतो. मैत्रिणींनो, बऱ्याच स्त्रिया काय करतात, अद्रकची सुद्धा पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवून देतात, पण त्यावरती सुद्धा बुरशी चढू लागते आणि हा विषारी पदार्थ त्यामध्ये एक केमिकल तयार करतं आणि तो शक्यतो आपल्या लिव्हरवरती, किडनीवरती डायरेक्ट परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे. आलं बाजारातून आणल्यानंतर त्याला विशेष पद्धतीने धुतलं पाहिजे. धुतल्यानंतर त्याला थोडंसं कोरड्या कपड्याने सुकून घ्या, पुसून घ्या व त्यानंतर प्रकाशाच्या ठिकाणी तुम्हाला अद्रक ठेवायचं असतं. शक्यतो 99% लोक कोणी फ्रीजमध्ये ठेवतं तर कोणी त्याचा उपयोग लवकर होण्यासाठी एकदाच अद्रकची पेस्ट तयार करून ठेवली जाते, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि बऱ्याच स्त्रिया मी असे पाहिलेलं सुद्धा आहे की अद्रक आणि लसणाची एकत्र पेस्ट तयार करून आठवडाभर वापरतात, परंतु हे चुकीचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस त्याची पेस्ट तयार करा आणि लगेच वापरा. यामुळे तुमचा पदार्थसुद्धा रुचकर बनू शकतो. आता शेवटचा जो पदार्थ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि शक्यतो 99% लोक फ्रीजमध्ये तो ठेवत नाही, परंतु काही असे लोक आहेत की जे शक्यतो तो पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्याचं नाव आहे तांदूळ. प्रत्येक घरात तो बऱ्याच वेळा वापरला जातो आणि तांदळापासून आपण खिचडी बनवतो किंवा भात बनवतो, तर उरलेला जो भात आहे तर तो आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि हा तांदूळ म्हणजे भात किंवा तुमची खिचडी तर ही जलद गतीने बुरशी वाढवायला तयार करते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये एकदा जर भात केलेला असेल तर तुम्ही उरलेला तो सकाळचा भात बाहेर व्यवस्थित टेम्परेचरमध्ये ठेवून संध्याकाळी खाऊ शकता, परंतु संध्याकाळचा जर उरलेला भात असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी जर गरम करून खात असाल तर हे चुकीचं आहे. कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यावरती भातावरसुद्धा विशेष प्रकारची बुरशी तयार होऊ शकते आणि त्याचं फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, लागेल तेवढाच भात बनवायचा आहे आणि उरलेला जो भात आहे तर तो लगेच गरम करून संध्याकाळी खाऊन टाकायचा आहे. आता एक शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो. हो मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवला जातो आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या टोमॅटोची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्याचा रस आहे तर तो नष्ट होतो आणि त्यामुळे चुकूनही टोमॅटोवरती पोषक घातक सुद्धा नष्ट होतात आणि टोमॅटो साठवण्याचे उत्तम मार्ग आहे तो म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचरमध्येच, म्हणजे जे आपलं टेम्परेचर असतं सामान्यपणे त्या टेम्परेचरमध्ये टोमॅटो तुम्हाला ठेवायचे आहेत. जर तुम्हाला आठवडाभर बाजार आणणं शक्य होत नसेल तर तुम्ही घेतानाच टोमॅटो थोडेच घ्या किंवा कच्चे टोमॅटो घ्या, जेणेकरून तो बाहेरसुद्धा पिकू शकतात.
आता पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शिमला मिरची. शिमला मिरची देखील बऱ्याच स्त्रिया हे फ्रीजमध्ये ठेवतात आणि ती सवयच असते, कारण की फ्रीजचा उपयोग आहे त्यामुळे आपण नक्कीच त्याचा उपयोग करतो आणि कळत-नकळत का होईना पण या छोट्या-छोट्या चुका आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. आता शिमला मिरचीची चव त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होते. तुम्ही एकदा करून बघा. एकदा तुम्ही 2 फ्रीजमध्ये शिमला मिरची ठेवा आणि 2 शिमला मिरची बाहेर ठेवा आणि त्याची सोबत भाजी करा. नक्कीच तुम्हाला लक्षात येणार आहे फरक, की जो आपण बाहेर ठेवलेली शिमला मिरची आहे तिची चव ही चविष्ट लागलेली आहे आणि जी फ्रीजमध्ये आपण ठेवली होती तर तिची थोडासा वास यायला सुरुवात होते आणि त्यामुळे असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच स्त्रिया शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यांना श्वासांचा सुद्धा त्रास होतो किंवा त्यांच्या आतड्यांवरती सूज येते. साहजिकच आहे, आपण फ्रीजमध्ये खराब होऊ नये म्हणून ठेवतो, परंतु आपल्या शरीरासाठी ते खूप मोठं धोकादायक निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शिमला मिरचीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची नाही. आता उरलेला एक पदार्थ आहे आणि तो आहे काकडी. तर काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. जे की एक सायन्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगत असतं, की काकडी ही 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात 3 दिवस जर ठेवली तर ती वेगाने सडू शकते. त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळा. तर यावेळी असं लक्षात आलेलं आहे, की बऱ्याच वेळा काकड्या ह्या फ्रीजमध्ये ठेवून त्यांची कोशिंबीर तयार केली जाते किंवा उरलेली जी त्या काकडी आहे तर तशीच ठेवली जाते. तर काकडी, दही, कांदा एकत्र तयार करून जर आपण त्या फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचं लवकर पॉयझनिंग होतं आणि जरी ते आपण आवडीने खाल्लं तरीसुद्धा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे टाळायचं आहे. काकडीसुद्धा तुम्हाला कधीच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आणि बटाटेसुद्धा बऱ्याच स्त्रिया जर तुम्ही ठेवत असाल फ्रीजमध्ये तर ते सुद्धा ठेवायचं टाळायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला असंच सांगू इच्छिते, जसा तुम्हाला लागेल तेवढाच भाजीपाला तुम्ही खरेदी करा. एक वेळेस तुम्हाला महाग मिळाला तरी चालेल, परंतु लागेल तसा भाजीपाला खरेदी करा, त्याची भाजी बनवा आणि संपल्याच्या नंतर परत दुसरा भाजीपाला घेऊन या आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करा. जेणेकरून तुम्ही आरोग्यमुक्त व्हाल आणि तुमचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित चांगलं होईल. जर तुम्हाला काही आजारच आले नाही तर तुमचं शरीरसुद्धा तंदुरुस्त राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपली अवयव आहे त्याच्यावर आपण भरपूर असा विचार केला पाहिजे असं मला तरी वाटतं. तर आजपासून तुम्ही कोणती वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळणार आहात हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल हेल्पलाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.